मला याची कल्पना आहे की पाण्याचं महत्त्व जीवनामध्ये किती आहे. मी पण शेतकरी आहे आणि आमच्या विदर्भामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांनी जो फास आपल्या गळ्यात अडकवला त्यांच्या मानेला खास सुटली म्हणून नाही अडकवला. शेती किफायतशीर राहिली नाही, उत्पादन खर्च वाढला, किंमत कमी आली, कर्जाचा बोजा वाढला आणि शेवटी नाईलाजाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि म्हणून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचं जीवन जर बदलवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जर कोणता असेल तर तो पाणी आहे. आपल्या देशामध्ये पाण्याची कमी नाही आहे, पण जेव्हा पाऊस येतो तेव्हा पुरामुळे आपलं नुकसान होतं आणि ज्यावेळी पूर निघून जातो तेव्हा वर्षभर 8-10 महिने पाणी नाही म्हणून आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. याचं कारण पाण्याचं बरोबर नियोजन नाही. स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष होतात. या 75 वर्षामध्ये आपल्याला अनेक आश्वासनं मिळाली, पण आज शेतकऱ्याची अवस्था अतिशय कठीण आहे. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. टमाटर संत्र स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. तुमच्या द्राक्षाला आणि डाळिंबालाही पण भाव नाही आहे. याचं कारण काय आहे याचं संशोधन आपल्या सगळ्यांना करण्याची गरज आहे. आपल्या विकासाकरता 2 महत्त्वाचे सेक्टर्स आहेत. आपल्या देशाचा जीडीपी, ज्याला सकल उत्पन्न आपण असं म्हणतो, तो जीडीपी मुख्यतः 3 सेक्टर मधून येतो. पहिलं सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, म्हणजे उद्योग सेक्टर. आपल्या देशाला येणाऱ्या 100 रुपयापैकी 22 ते 24% विकास हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधून येतो. दुसरं सेक्टर आहे सर्व्हिस सेक्टर, त्याच्यातून मिळणारं उत्पन्न 52 ते 56% आहे. आणि तिसरं सेक्टर आहे ॲग्रिकल्चर, कृषी क्षेत्र आणि अलाइड उद्योग, याचं उत्पन्न केवळ 12% आहे. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 80% जनता खेड्यात राहत होती आणि आज 75 वर्षानंतर 30% जनता गावं सोडून गेली. ती का सोडून गेली? कारण गावात जायला रस्ता नाही, प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही, मुलांकरता शाळा कॉलेज नाही, आजारी पडलो तर दवाखाना नाही आणि नोकरी नाही. आणि म्हणून गावातून लोक शहराकडे गेली. गावं समृद्ध झाली पाहिजे, गावं संपन्न झाली पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या हातात पैसा येत नाही तोपर्यंत शेतकरी आणि गावं समृद्ध होऊ शकत नाही. आणि या समृद्ध होण्याचा संबंध पाण्याशी आहे. जर उद्योग वाढवायचे असतील तर 4 गोष्टींची आवश्यकता आहे. वीज पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे आणि दळणवळणाची साधनं पाहिजे. जर शेतीचा विकास करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे शेती करता पाणी पाहिजे, चांगलं उत्तम बीज पाहिजे, स्वस्तामध्ये उत्तम आणि चांगलं खत पाहिजे आणि शेतकरी जो माल तयार करतात त्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असले पाहिजे. हे जर असेल तर शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळणार आहे. पण आपल्याकडे या सगळ्या सोयी जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही. मला विशेष रूपाने पाण्याच्या प्रश्नावर आपल्या भागातली परिस्थिती मला माहिती आहे. या भागामध्ये अनेक प्रकल्प अनेक वर्षापासून बंद पडलेले होते. मी एकदा विलासराव जगतापांना आठवत असेल की मी एकदा रात्री त्यांच्या गावी घरी राहिलो आहे 20 वर्षापूर्वी जतमध्ये. सगळीकडे खडकाळ जमीन, पाणी कुठे दिसतच नव्हतं. सांगली जिल्हा म्हटलं की सांगलीच्या आसपास सगळीकडे पाणी आहे.
पण आज या आटपाडी जत या सगळ्या आपल्या भागामध्ये पाण्याची टंचाई आहे. आणि म्हणून दोन गोष्टींची विनंती मला आपल्याला करायची आहे. पहिली सरकारने केली, दुसरी आपल्याला करायची आहे. पहिलं काम एक आहे की या भागामध्ये जे प्रकल्प होते ते अर्धवट अवस्थेमध्ये होते. म्हैसाळचा प्रकल्प असेल, टेंभूचा प्रकल्प असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये मी जेव्हा सिंचाई या वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो तेव्हा मी दोन योजना तयार केल्या, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा संजीवनी योजना. या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये आपल्या भागातले 7 आणि बळीराजा योजनेत 2 प्रकल्प घेतलेत. आणि मागील 5 ते 6 वर्षाच्या या कालावधीमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्यातून सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना शेतकरी मित्रांनो, उपसा सिंचन योजना, त्याला तुम्ही ताकारी आणि म्हैसाळ, तसंच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कालवा आणि सातारा जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कारळी, वांग, कुडाळी, मोरणा असे 5 प्रकल्प त्यावेळी घेण्यात आले. त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झाले. एकूण 5,182 कोटी रुपयाचा निधी देऊन राज्य सरकारने जवळपास 77,970 हेक्टर जमिनीचं सिंचन झालं. हे निश्चितपणे खूप चांगलं काम झालं आणि एक शेतकरी म्हणून मला एक करण्याची संधी मिळाली, हे माझं परम भाग्य आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दुसरी जी बळीराजा जलसंजीवनी योजना उपमुख्यमंत्री ही महाराष्ट्र सरकारच्या त्यावेळेच्या सरकारच्या सहकार्यातून आम्ही तयार केली. आपल्या राज्याचे कृषी ज्या योजनेतून टेंभू उपसा सिंचन योजना, सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पाचा समावेश करून शेतकऱ्यांना मागील 5 वर्षात 1,331 कोटी रुपयाचा निधी देऊन 1,13,701 हेक्टर सिंचनाचं क्षेत्र निर्माण. सरसकट कर्जमाफीच्या याद्या या सर्व मला अतिशय आनंद आहे. आणि ह्या याद्या या दोन्ही योजनेमुळे जवळपास 2 लाख हेक्टर सिंचन निर्मिती या भागामध्ये झाली आहे. आणि लवकरच तुमची कृष्णा सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा कोयना जी ताकारी म्हैसाळ ₹1 सुद्धा जमा होणार आणि टेंभूळ उपसा सिंचन योजनेचे एकूण 3,000 कोटी रुपयाचा निधी लवकरात लवकर जवळपास 1.5 लाख हेक्टर सिंचन निर्मित करून जवळपास 400 गावांना या सिंचनाचा फायदा झालेला आहे. आणि त्यामुळे कृष्णा कोयना ताकारी म्हैसाळ योजनेवरील 1,900 कोटी रुपये व टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी 1,100 कोटी रुपये इतका निधी त्यावेळी उपलब्ध झाला. आणि या दोन्ही उपसा सिंचन योजनेचं काम आता मार्गी लागलं. धन्यवाद. तुम्हाला मिळणारं पाणी जय महाराष्ट्र यांनी तुमचं जीवन फुलवलं, तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणलेलं. पण माझ्या बांधवांनो, एवढ्यावर काही हे संपलेलं नाही आहे. आज मी सांगलीमध्ये होतो. आज मी आपल्याला विनंती करणार आहे की आपल्याला आपल्या भागात कोल्ड स्टोरेज प्री कूलिंग प्लांट निर्माण करावे लागतील, आयक्यूएफ प्लांट निर्माण करावे लागतील. मी स्वतः माझ्या भागात फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या काढल्या.